बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख ते राज्याच्या राजकारणाचे किंग मेकर. कधीही कोणतं पद घेतलं नाही, पण कोणतं पद कुणाला द्यायचं याचं अचूक नियोजन बाळासाहेबांनी केलंय. ते चालले तर मोर्चे आणि थांबले तर सभा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी कार्यकर्ते घडवले, मोठे केले, सत्ता मिळवली आणि राज्य केलं. तुमची संपूर्ण ताकद आणि त्यांचा एक फोन, मी बाळा ठाकरे बोलतोय, म्हणजे विषयच संपला. अशाच या अवलियाचं आज जन्मशताब्दी वर्ष. आज त्यांची 100वी जयंती. त्याच निमित्तानं त्यांच्याबाबत जाणून घेऊया काही खास गोष्टी. आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी बाळा ठाकरे हे प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार होते. 1950च्या त्यांनी काढलेली व्यंग्यचित्रे ही टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आकृतीत प्रकाशित व्हायची. बाळासाहेब ठाकरेंची भाषणे म्हणजे शिवसैनिकांसाठी जणू पर्वणी असायची. ते एखाद्याच्या विरोधात बोलायला लागले की शत्रूसारखेच वाटायचे. मात्र जेव्हा ते एखाद्याची स्तुती करत तेव्हा त्यांच्यापेक्षा मोठा कोणी मित्र नाहीच असा भाव तयार व्हायचा. बाळासाहेब ठाकरे यांना चांदीच्या सिंहासनावर बसण्याची आवड होती. त्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर फक्त त्यांचे शिवसैनिकच नव्हे तर विरोधकही गर्दी करायचे. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेत शिवाजी पार्कमध्ये नारळ फोडून शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांची खासियत म्हणजे हातात कोणताही कागद न घेता ते बोलायचे. त्यांची तोफ अशी धडायची की विरोधक घायाळ आणि त्यांना ऐकणारा प्रत्येक जण मंत्रमुग्ध व्हायचा. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकारणासह मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातही दबदबा होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू हृदय सम्राट कधीही स्वतः कुणाला भेटायला जात नव्हते. त्यांना भेटण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर मातोश्रीवर गर्दी करायचे. बाळासाहेब ठाकरे हे अशी व्यक्तिमत्व होते जे कधीही कोणाला भेटायला गेले नाहीत. ज्याला भेटायचे आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचायचाच. त्यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवर स्वतः त्यांच्या मुंबईत मातोश्री निवासस्थानी पोहोचत असत. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच त्यांचे छंदही विशेष होते. प्रत्येकाने छंद जोपासवावेत असं ते म्हणायचे. त्यांना सिगार आणि व्हाईट वाईनची आवड होती. त्यांच्या अनेक मुलाखती आणि फोटोमध्ये त्यांच्या हातात सिगार दिसतोय. 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करण्यास आणि निवडणूक लढवण्यास 6 वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यांनी आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नाही. मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात त्यांची भूमिका आणि त्यांचा आदेश हा अंतिम मानला जायचा. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळ ठाकरे यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्या दिवशी संपूर्ण मुंबई बंद होती आणि जवळपास 5 लाख लोकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना 21 तोफाची सलामी देखील देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर.